आपल्या सर्व पूर्वजांना, पितॄंना शांती कशी लाभेल, त्यांच्या पुढील प्रवासासाठी आत्म्यास सद्गती कशी भेटेल व आपण सर्वजण पितृदोषातून मुक्त कसे व्हावे, यासाठी हा पितृपक्ष पंधरवडा ही संस्कृती आपल्याकडे आहे. महालय विधी यासाठी आपल्याकडे आहे. ही शास्त्रोक्त कशी पार पाडायची, श्रद्धाभावाने समर्पण भावाने कसं पूर्ण पार पाडायचे, याचबरोबर यातून आपण कोणता बोध घ्यावा हे आज आपण पाहणार आहोत. पितृपक्ष पंधरवडा, महालय विधी हे काय आहे, हे का करतात आणि शास्त्रोक्त कसे करायचे आणि यातून आपण बोध काय घ्यायचा. आपल्या पितॄंच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून भारतीय सनातन संस्कृतीमध्ये एक शुद्ध आणि संपूर्ण विधी आहे, जो श्रद्धेने आणि कृतज्ञतेने केला जातो. आपल्या पूर्वजाबद्दल आपल्या मनामध्ये असणारी ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा ऊर्जावान विधी आहे. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर 4 प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो. प्रत्येक व्यक्ती 4 प्रकारचे ऋण घेतो. पहिलं ऋण आहे ऋषी ऋण, दुसरं आहे देव ऋण, तिसरं आहे पितृ ऋण आणि चौथं आहे समाज ऋण. ऋषी ऋण, देव ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण हे 4 ऋण घेऊन प्रत्येक व्यक्ती ते जन्माला येतो. ऋषी ऋणातून मुक्त होणं, देव ऋणातून मुक्त होणं कठीण आहे. समाज ऋणातून मुक्त होणे कठीण आहे. मात्र पितृ ऋणातून मुक्त होणं हे सहज, सोपे आणि साधे आहे. त्यातून आपण सहज ऋणमुक्त होऊ शकतो. या पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी वेगवेगळे विधी आहेत. त्यातील हा एक विधी आहे. आपले पितृ, त्यांचा आत्मा शांत, आनंदी, त्यांचे आपल्यावर कृपा आशीर्वाद म्हणजे देवांचे आपल्यावर कृपा आशीर्वाद आहेत असं समजावं. भरपूर वेळेस आपले देव कोण आहेत? आपले पितृ हे पहिले आपले देव आहेत, गुरु आहेत. तर याच पितृंचा आपल्यावरती जर आशीर्वाद असेल, कृपा आशीर्वाद असेल, ते आनंदी असतील, त्यांच्या आत्म्यास जर योग्य सद्गती लाभली तर समजा ईश्वराची आपल्यावर तेवढी कृपा आहे. पूर्वजांच्या आत्म्यास सद्गती आणि ते शांत आनंदी म्हणजे ईश्वरीय कृपा आहे आपल्यावरती. मात्र याचा जो एक पितृपक्ष पंधरवडा जो आहे, म्हणजे पितृचा आत्मा शांत नाही, तो अशांत आहे, त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभलेली नाही, त्यांना मोक्ष भेटलेला नाही, म्हणजे त्यांना शांत करा, त्यांना आनंदी करा, त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होऊ दे यासाठी कृती करा. नाही तर तो आपल्यासाठी पितृदोष आहे. पितृदोष काय आहे? आपले पितृ अशांत आहेत, त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभलेली नाही, त्यांचा आत्मा हा समाधानकारक नाही, याला आपण पितृदोष म्हणतो. पण खऱ्या अर्थाने पाहता मोक्ष हा प्राप्त करण्यासाठी किंवा मोक्षाला उपलब्ध होण्यासाठी जिवंतपणी ज्या पितृंना आपल्याकडून आनंद भेटला नाही, समाधान भेटलं नाही, त्या पितृंना मृत्यूनंतर आपण केलेल्या वेगवेगळ्या विधीतून मोक्ष भेटेल असं वाटते तुम्हाला? ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी आपण
त्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आपण काहीही केलेलं नाही आहे. त्यांना नेहमी आपण अशांती दिलेली आहे. त्यांना आपण असमाधानी ठेवलेलं आहे. त्यांना कधीही आनंद दिलेला नाही. मृत्यूनंतर त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपण वेगवेगळ्या विधी करायच्या आणि त्यातून त्यांना मोक्ष भेटेल असं वाटतंय. जिवंतपणे आपण कधीही त्यांना वेळेवर जेवण दिलेलं नाही. तुम्ही जेवण केलं का, हे 2 प्रेमाचे शब्द आपण त्यांच्यासाठी कधी वापरलेले नाहीत. आणि मृत्यूनंतर तुम्ही वेगवेगळे स्वादिष्ट व्यंजने बनवून प्राण्यांना, कावळ्यांना, कुत्र्यांना खाऊ घालताय. का तर पूर्वजांची आत्म्यास शांती लाभावी, अशी लाभेल. पूर्वजांची आत्म्यास मोक्ष प्राप्त व्हावा असा भेटेल. जिवंतपणे कधीही त्यांना आपण 2 शब्द प्रेमाचे बोलू शकलो नाही. आणि आता वेगवेगळे मंत्राचं आपण पठण करतोय, वेगवेगळ्या विधी पार पाडतोय, वेगवेगळ्या पूजा करतोय. यातून मोक्ष प्राप्ती होईल. आपण जिवंतपणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कधी त्यांना लवकर वेळेवर दवाखान्यामध्ये नेलेलं नाही. आमच्याकडे एक येत होते मागे पेशंट होते. सर, हे आमच्या सासूबाई. मी म्हटलं नमस्ते. ह्यांचे गुडघे फार दुखतात. म्हटलं ठीक आहे, ट्रीटमेंट दिली. 10 दिवसांनी आले. त्यांचे कोर्स वगैरे पूर्ण झाले. त्यांचे दुसरे बंधू आले. सर, हे आमच्या सासूबाई. म्हटलं गुडघे कंबर दुखतात. म्हणजे ठीक आहे, ट्रीटमेंट दिली पूर्ण त्यांना. तुमची सासू, तुमचे सासरे बुवा यांना तुम्ही दवाखान्यापर्यंत घेऊन येत आहे. तुमचे आई वडील कुठं आहेत? त्यांच्या कधी दवाखान्याचा, त्यांच्या आरोग्याचा कधी विचार करताय तुम्ही? त्यांच्या तब्येतीचा कधी विचार करताय तुम्ही? आपले सासू सासरे आपले आई वडिला समानच आहेत. आपले सासू सासरे हे आपल्या आई वडिला समान आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. मात्र जे आपले जन्मदाते आहेत, ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या समाधानाची काळजी घेणं, त्यांचा आत्मा तृप्त करणं, शांत करणं, समाधानी अवस्था उपलब्ध करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जर हे होत नसेल तर मृत्यूनंतर तुम्ही काही वेगवेगळ्या विधी करण्याचे उपयोग नाही. त्यातून काहीच होणार नाही. जो व्यक्ती जिवंतपणे समाधानी नाही तो मृत्यूनंतर कसा समाधानी होईल? जिवंतपणे समाधानी आहे का नाही तो आपल्याला तोंडाने सांगेल. मृत्यूनंतर तो समाधानी आहे का नाही कसं समजणार? सांगणारे येऊन पुन्हा मी समाधानी झालेलो आहे, माझा आत्मा तृप्त झालेला आहे. तेरी चूप मेरी चूप कोणीच सांगणार नाही आणि कोणीच बोलणार नाही. ज्या दिवशी तुमच्या एखाद्या कृतीने तुमचे आई वडील असतील, तुमचे पूर्वज असतील, तुमचे पितृ दुखावले गेले, त्यांचा आत्मा तिथं तळमळला, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तो पितृदोष सुरू झाला. पितृदोष कधी सुरू झाला? ज्या दिवशी त्यांचा आत्मा आपल्याकडे तळमळला गेला त्या दिवशी खऱ्या अर्थाने पितृदोष सुरू झाला. पितृपक्ष हा जो विधी आहे, महालय हा जो विधी आहे, हा श्रद्धेने, कृतज्ञतेतून केला जातो. त्यांचे आपल्यावर असलेले जे उपकार आहेत, या उपकाराच्या जाणीवपोटी हा विधी केला जातो. आपली त्यांच्यावर असलेली ही श्रद्धा, या श्रद्धेपोटी, या आनंदापोटी, या प्रेमापोटी हा विधी केला जातो. पण मी पाहतोय आता हा विधी एका भीतीपोटी केला जातो, जेणेकरून पितृ शांत व्हावेत, पितृदोष होऊ नये, असेल तर त्यातून बाहेर पडावा, या भीतीपोटी हा विधी केला जातो. तो तेवढा भावपूर्ण, श्रद्धापूर्ण, प्रेमपूर्ण नसतो. त्यामुळे हा विधी तुमचा शुद्ध आणि सिद्ध होऊ शकत नाही. ज्या दिवशी हा पितृपक्ष पंधरवडा, हा महालय विधी तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल, प्रेमपूर्ण, भावपूर्ण, या संपूर्ण श्रद्धेने कराल, त्यावेळेस हा विधी शुद्ध, सिद्ध आणि पूर्णत्वाला येईल. तोपर्यंत नाही. हा जो विधी सुरू आहे हा भीतीतून केला जातो. कावळा शिवेल का नाही, गाय खाईल का नाही, कुत्रा खाईल का नाही, कावळे शोधून. मागे मी बघितलं, एक दारुडा होता, तो कावळे घेऊन जायचा, कावळाच पकडला होता त्यांनी. तो प्रत्येकाच्या
ते नैवेद्याने त्याच्यामध्ये टोची मारायचं. कावळ्याला प्रार्थना करावी लागते, ये बाबा 2 घास खा. भीती. जिवंतपणी जे आईबापाचा कधी आपण विचार केला नाही, त्या आईबापासाठी आता मृत्यूनंतर कावळ्यामध्ये ते आईबाप बघताय. जिवंतपणी जर हे आईबाप निरोगी राहिले, आनंदी राहिले, तर कुत्र्याला बाप म्हणण्याची परिस्थिती येणार नाही, कावळ्याला बाप म्हणण्याची परिस्थिती येणार नाही, माशाला बाप बनवण्याची परिस्थिती येणार नाही, जर जिवंतपणी या सर्व विधी केल्या तर. आपले सर्वांचे जे पूर्वज आहेत, या पूर्वजाबद्दल आपल्या मनामध्ये असणारा हा श्रद्धाभाव, हा प्रेमभाव, हा आदरभाव, हा व्यक्त करण्याचा हा विधी आहे. एक समर्पण भाव व्यक्त करण्याचा हा विधी आहे. हा समर्पण भाव, हा श्रद्धाभाव, हा आपल्या मनातील, आपल्या शरीरातील, आपले वेगवेगळ्या कोशातील जो ताणतणाव वाढलेला आहे, जो कचरा साचलेला आहे, या कचऱ्याचा निचरा करणे, हा वाढलेला ताणतणाव, यातून हे सर्व कोश मुक्त करणे, हे मन मोकळं करणे, हे शरीर मोकळं करणे, यासाठी जी ऊर्जा हवी आहे आपल्याला, ही ऊर्जा आपल्याला या आपल्या वेगवेगळ्या श्राद्ध विधीतून, पितृपक्ष पंधरवड्या या विधीतून, या महालय विधीतून ही ऊर्जा, हे आशीर्वाद आपल्याला आपल्या पूर्वजांकडून भेटतात. या पूर्वजांना आपण आपल्या ईश्वरासमान ठेवून जर विधी पूर्ण केला, या पूर्वजांना जर आपण जसं ईश्वराची पूजा करताना आपल्या मनामध्ये जो भक्तिभाव आहे, जो प्रेमभाव आहे, जो आदरभाव आहे, तो आदरभाव, तो प्रेमभाव, तो भक्तिभाव जर आपल्या मनामध्ये असेल, तर त्यावेळेस हा विधी पूर्णपणे सिद्ध शुद्ध होईल आणि पूर्णत्व होईल. या विधीतून आपले पूर्वज आपल्याला 2 बोध करून देतात. पहिला बोध असा करून देतात की बाबा रे, जिवंतपणेच मोक्ष प्राप्त करून घे, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होईल याची शाश्वती नाही, आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होण्यासाठी मागच्यांना, कावळ्याला, कुत्र्याला, माशांना बाप बनवावं लागतं. त्यांना त्रास होऊ नये आणि तुझा आत्मा असाच भटकू नये, यासाठी तुझ्या हयातीत, तुझ्या जिवंतपणी स्वतःला मोक्ष प्राप्त करून घे. अशा काही गोष्टी तू कमव, अशा काही वस्तू तू कमव, ज्यातून तुझा आत्मा शांत होईल, निरोगी राहील आणि तुला जिवंतपणी मोक्ष प्राप्तीची अनुभूती भेटेल. यासोबत दुसरा एक विधी, दुसरा एक बोध प्राप्ती आपल्याला होते. आपण जो हा पितृपक्ष पंधरवडा करतो, महालय विधी करतो, यातून अजून एक बोध प्राप्त होतो आपल्याला. आपले पितृ, आपले पूर्वज आपल्याला सांगतात, या विधीच्या माध्यमातून काय सांगतात आपल्याला, आम्ही आतापर्यंत जे जे काय कमवलं ते सर्व इथंच ठेवलं, आमच्या पूर्वजांनी जे जे काय कमवलं ते सर्व त्यांनी इथंच ठेवलं, तू जे जे काय कमवणार आहे ते तू सुद्धा इथेच ठेवणार आहे. मात्र हे सर्व तू कमवत असताना यासोबत तू अजून असं काही कमव जे मृत्यूनंतर तुझ्या सोबत जाईल, मृत्यूनंतर तुझ्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी उपयोगी ठरेल, मृत्यूनंतर तुझ्या आत्म्यास सद्गती प्राप्त होण्यासाठी ते उपयोगी ठरेल. हे सर्व कमवतं ना, कमव, जरूर कमव. त्यासोबत इतर अजूनही काही अशा गोष्टी कमव ज्या मृत्यूनंतरही तुझ्या उपयोगी येतील, जे तुझ्या आत्म्यास शांती लाभेल, आत्म्यास सद्गती लाभेल आणि पुढील प्रवास तुझा सुखकर, आनंदीमय होईल. जर या सर्व गोष्टी यातून होत नसतील तर जे काही तू कमवतोय, जे काही तू मिळवतोय, हे सर्व कसं आहे, निरर्थक आहे, व्यर्थ आहे. मुठभर तांदूळ घेऊन कुत्र्याच्या मागे धावणे, कावळ्याच्या मागे धावणे, यातून पूर्वजांना शांती लाभेल, तुम्ही पितृदोषातून मुक्त व्हाल, असं मला वाटत नाही. ते शाश्वत नाही. आपल्या पूर्वजांच्या
आपल्या पितृंच्या अंश रूपाने आपण सर्वजण हे शरीर धारण केलेलं आहे. जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत, जे आपले पितृ होऊन गेलेले आहेत, त्यांचा अंश म्हणजे हे शरीर आहे. त्यांचा हा अंश या शरीर रूपाने जो आपण जिवंत आहोत, हे शरीर, हे मन, हे आनंदी ठेवणं, हे निरोगी ठेवणं, हे समाधानी ठेवणं, हे खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी श्राद्ध आहे. पूर्वजांना श्राद्ध खऱ्या अर्थाने कसं प्राप्त होईल? त्यांचा हा अंश, हा निरोगी ठेवणं, आनंदी ठेवणं, समाधानी ठेवणं, आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव असणं, एक आभार भाव असणं, एक समर्पण भाव असणं, हे खऱ्या अर्थाने श्राद्ध आहे. हा समर्पण भाव, आपल्या पूर्वजाबद्दल असणारा हा आदर भाव, हा खऱ्या अर्थाने तुम्हाला पितृदोषातून मुक्त करेल. खऱ्या अर्थानं हे शुद्ध श्राद्ध होईल. पितृपक्ष खऱ्या अर्थाने होईल. महालय विधी खऱ्या अर्थाने इथे पूर्ण होईल. आपण सर्वजण थोड्या वेळासाठी पितृशांती आणि पितृदोष मुक्ती प्रार्थना आणि ध्यान करूया, ज्यातून आपल्याला ऊर्जा भेटेल आणि पूर्वजांच्या आत्म्याशी ऊर्जा भेटेल. आपल्याला ऊर्जा भेटेल, आपण हे जे जीवन आहे हे चांगल्या पद्धतीने जगू, आणि पूर्वजांचे जे आत्मा आहे, जे पूर्वज आहेत, पितृ आहेत, त्यांचा पुढील प्रवास ही ते व्यवस्थित, आनंदी, सद्गतीपूर्ण प्राप्त होईल. यासाठी त्यांना ऊर्जा, जे जीवन आपण जगत आहोत हे आनंदी जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये या. एक ध्यान आणि प्रार्थना आपण या पद्धतीने करणार आहोत. सर्वांचे डोळे बंद आहेत. तुम्हाला तुमचे आठवणारे सर्व पूर्वज यांचे ओळीने नाव घ्या. प्रार्थना करून त्यांना बोलवा. ज्या लोकांचे घरातील मृत्यू झालेला आहे, असे जेवढे पूर्वज तुम्हाला आठवतात, त्या सर्व पूर्वजांना बोलवा, त्यांना प्रार्थना करा. आमच्या हे सर्व पितृदेवतांनो, आपल्या कृपा आशीर्वादाने, आपल्या अंश रूपाने आम्ही हे आमचे जीवन आनंदी, निरोगी, समाधानकारक जगत आहे. यासाठी जे आपले कृपा आशीर्वाद आहेत, आमच्यावर उपकार आहेत, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांच्या आत्म्यास शांती लाभावी, सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी आम्ही ईश्वर चरणी आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. हे ईश्वरा, प्रत्येक जण आपल्या कुलदेवतेला, श्राद्ध देवतेला प्रार्थना करू शकता. हे ईश्वरा, आमच्या पितृदेवतांच्या कृपाशीर्वादाने आम्ही हे जीवन जगत आहोत, आनंदी जगत आहोत, निरोगी जगत आहोत. तेव्हा त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण आपणा चरणी प्रार्थना करत आहोत.
आमच्या सर्व पूर्वजांना त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी ही प्रार्थना आहे. आपल्याला आठवतात त्या सर्व पूर्वजांची नावे घ्या. हे आमच्या सर्व पितृदेवतांनो, आपल्या कृपा आशीर्वादामुळे, आपल्या अंश रूपाने हे जीवन आम्ही जगत आहोत. हे जीवन आपल्याच आशीर्वादामुळे आम्ही निरोगी आनंदी जगत आहोत. त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांच्या आत्म्यास शांती लाभावी, सद्गती प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना आम्ही ईश्वर चरणी करत आहोत. जेणेकरून आपल्या आत्म्यास शांती सद्गती प्राप्त व्हावी, पुढील प्रवास सुखकर व्हावा. हे ईश्वरा, आमच्या सर्व पितृदेवतांना पुढील प्रवासासाठी त्यांच्या आत्म्यास सद्गती द्यावी, शांती आनंद द्यावा, यासाठी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करत आहोत. मनातल्या मनात हीच प्रार्थना 2-3 वेळा उच्चारा. शुद्ध भावनेने, प्रेमपूर्ण भावनेने, श्रद्धेने ही प्रार्थना करा. एक मोठा श्वास घ्या. हळूच सर्वजण डोळे उघडा. या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये, या महालय विधीमध्ये खऱ्या अर्थाने जर पितृंच्या आत्म्यास शांती लाभावी असं वाटत असेल तर सर्वांनी शुद्ध भावनेने, प्रेमपूर्ण भावनेने, भक्तिभावाने ही प्रार्थना जरूर करा. यातून तुमच्या पूर्वजांना 101% शांती लाभेल, आत्म्यास सद्गती प्राप्त होईल. यातून 2 ऊर्जा निर्माण होतील.
एक ऊर्जा तुमच्या जीवनाला आनंदी जगण्यासाठी फायदेशीर असेल, एक ऊर्जा त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी उपयोगी ठरेल. महिनाभर ही प्रार्थना रोज सकाळी करू शकता. महिन्यानंतर वर्षभरात तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांची आठवण होईल तेव्हा तेव्हा तुम्ही ही प्रार्थना करू शकता, त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करू शकता. पितृदोषातून मुक्त होण्यासाठी ही प्रार्थना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज झालेला हा सर्व आटापिटा पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आहे. सर्वांच्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभलेली असेल हे गृहीत धरतो. आज या ठिकाणी तेच थांबतो. आपण सर्वांनी आपली व आपल्या पूर्वजांची जी सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले व आपल्या पूर्वजांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वजण निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.